सोबत आपण पुन्हा एकदा न्यूजरूम मध्ये जाऊयात। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर या सगळ्या विजयामध्ये जो प्रमुख ज्याचं नाव घ्यावं लागतंय आपल्याला सातत्यानं तो म्हणजे संजू सॅमसन। संजू सॅमसन याचं फॉर्म मध्ये येणं हे किती महत्त्वाचं होतं। त्याचा जो साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्टचा परफॉर्मन्स असेल, गेल्या 3 मॅच मधला हा संपूर्ण परफॉर्मन्स असेल, या संपूर्ण मालिकेमधला हा विजयाचा किती मोठा महत्त्वाचा वाटा असणार आहे। दीपक, पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की संयम हा किती बाळगावा लागतो। तुम्हाला तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमची क्षमता आहे जागतिक स्तरावर खेळण्याची, गाजवण्याची, पण तिथे तुमच्या समोर अनेक प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे तुम्हाला संधी मिळत नाही। विराट कोहली गेलाय, रोहित शर्मा गेलाय, त्या पाठोपाठ अभिषेक आणखी नायर असेल, आणखी जी मंडळी असतील, ही मंडळी आज तुझ्या स्पर्धेत नाहीयेत, पण त्याला संधी मिळत नाहीये। ती संधी मिळेपर्यंत वाट पाहिली संजू सॅमसननं, आणि जेव्हा त्याला संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं। खऱ्या अर्थानं आपल्याला ती मॅच उपांत्यपूर्व फेरीची मॅच होती, बाद फेरीची मॅच होती, आणि तो सामना आपण संजू सॅमसननं जी कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करून एक मोठी खेळी केली, त्या खेळीनं आपल्याला ती मॅच जिंकून दिली। मग पुन्हा आपण सेमीफायनलमध्ये इंग्लंड समोर जिंकलो, त्यात संजू सॅमसनची कामगिरी महत्त्वाची होती, आणि आज पुन्हा फायनलमध्ये तोच संजू सॅमसन खेळला। सलग 3 सामने, सलग 3 अर्धशतकं, आणि ही कमालीची कामगिरी संजू सॅमसनची भारतीय संघाच्या या दुसऱ्या 2020 विश्वचषकाच्या, सलग दुसऱ्या 2020 विश्वचषक विजयाच्या, आणि आजवरच्या तिसऱ्या 2020 विश्वचषक विजयाच्या यशात अतिशय मोलाची आहे असं दीपक म्हणावं लागेल। नक्कीच विजय, मात्र या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा चेरी ऑन द टॉप जो आजचा परफॉर्मन्स होता तो म्हणजे जसप्रीत बुमराचा। त्यानं 4 विकेट्स घेतलेल्या होत्या, आणि यासोबतच बुमरासारखा गोलंदाज भारतीय संघामध्ये असणं हे किती मानसिकदृष्ट्या संपूर्ण संघासाठी देखील महत्त्वाचं असतं की आपल्याकडे बुमरा आहे, आपल्याकडे आज त्यासोबतच अर्शदीप सिंग आहे, पण बुमरासारखा बॉलर असणं की जो प्रतिस्पर्धा देखील धडकी भरवतो ते किती महत्त्वाचं असतं आपलं मोरल बूस्ट करण्यासाठी देखील। दीपक, एक जमाना होता की जागतिक क्रिकेटमध्ये भारताकडे फिरकी गोलंदाज हे अस्त्र म्हणून आपण पाहत होतो। कपिल देव आला, या क्षितिजावर कपिल देवचा उदय झाला, आणि कपिल देव नंतर प्रत्येकानं त्याच्यामध्ये आपला आदर्श शोधला। भारतामध्ये नवीन नवीन गोलंदाज उदयास आले, मग जवागल श्रीनाथ असेल, व्यंकटेश प्रसाद असेल, आणि त्यानंतर सातत्यानं नवनव्या पिढ्या घडत गेल्या, आणि आज आपल्याकडे जसप्रीत बुमरा हे असं नाव आहे की कपिल देवने देखील त्याचा गौरव केलेला आहे, त्याचा उल्लेख करून की आज जगाला आपला हेवा वाटतोय की आपल्याकडे जसप्रीत बुमरा आहे। मगाशीच मी तुला सांगितलं की आपल्याकडे एकेकाळात सचिन तेंडुलकर होता, त्याचा जगाला हेवा वाटायचा, विराट कोहली होता, त्याचा जगाला हेवा वाटायचा, आणि आज जसप्रीत बुमरा आपल्याकडे आहे, त्याचा जगाला हेवा वाटतोय। तू या अख्ख्या स्पर्धेमध्ये जर सातत्यानं पाहिलं असशील, एखादी मॅच त्याला विश्रांती घेतली असेल, पण सातत्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांचं, प्रतिस्पर्धी संघाचं अक्षरशः पेकाट आपल्या वेगानं, आपल्या यॉर्करनं, आपल्या चेंडूच्या वेगात बदल करून मोडणारा वेगवान गोलंदाज जर कोण असेल तर त्याचं नाव आहे जसप्रीत बुमरा। आणि म्हणूनच जसप्रीत बुमरा जितकं संजू सॅमसनचं नाव आपल्याला घ्यायला हवं, जितकं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्व कौशल्याचं नाव घ्यायला हवं, जितकं ईशान किशनचं नाव घ्यायला हवं, तितकंच नाव आपल्याला जसप्रीत बुमराचं घ्यायला हवं। आणि खऱ्या अर्थानं आपला जो वेगवान माऱ्याचं जे त्रिकूट आहे ते खऱ्या अर्थानं भारताच्या सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक आहे। एक जसप्रीत बुमरा असेल, दुसरा अर्शदीप सिंग असेल, तर तिसरा मोहम्मद सिराज। दीपक, नक्कीच विजय, राहाच तुम्ही आपल्यासोबत। सध्या ठाकरे कुटुंबियांकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। अमित ठाकरे हे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। अंतिम सामन्यामध्ये भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा उडवल्यानंतर एकंदरीतच संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष होत असताना अर्थातच ठाकरे कुटुंबाचं देखील क्रिकेटवर किती प्रेम आहे हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं होतं, आणि आता अमित ठाकरे यांची देखील ही दृश्य समोर आलेली आहे। आणि या भारतीय सध्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय, आणि अशातच आता अभिनेते अनु मुखेर यांनी देखील या विजयाबाबत कौतुक करताना काय नेमका व्हिडिओ शेअर केला तो आपण पाहू। दरम्यान आपल्या विश्वविजयाचे हिरो
कोण कोण आहेत तर संजू सॅमसन 89 धावा त्यानं आज केल्यात, ईशान किशन 54 धाव्या, अभिषेक शर्मा 52 धावा, जसप्रीत बुमराह 4 विकेट्स आणि अक्षर पटेल 3 विकेट्स